व्यर्थ संवाद मानवी स्वभावातील गुण, दोष त्यांच्या वर्तणुकीवरून ओळखले जाते. व्यक्ती अक्षरशः जे संवाद साधतो त्यातील सत्यता पडताळून पाहणे हे प्रत्येक व्यक्तीला जमत नाही. परंतु एखादी व्यक्ती एखादं विशिष्ट व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून आपल्या संबंधित व्यक्तीस उलटसुलट बोलणे व शाब्दिक वादविवाद करणे हे चुकीची बाब आहे. कारण आजपर्यंत जे काही संबंध होते ते दुरावल्यासारखे वाटणार. कुठलीही गोष्ट असो व ती कुणाचीही असो, आपण ऐकून तिसऱ्या व्यक्तीला जाऊन सांगू नये किंवा ज्या व्यक्तीच्या गोष्टी केल्या गेलेत त्याच व्यक्तीला जाऊन सांगू नये, कारण याचा परिणाम पुढे हिंसात्मक प्रवृत्तीचा होऊ शकतो. जो व्यक्ती सज्जन आहे किंवा जो व्यक्ती स्वतःच्या बुद्धीने ओळखतो की ज्या गोष्टी निरर्थक व व्यर्थ आणि वायफळ आहेत, अशा गोष्टीवरून किंवा ऐकून आपल्यास काहीच फायदा होत नाही, असे व्यक्ती कुठेही व्यर्थ संवाद करीत नाही. कारण वेळेला खूप महत्त्व आहे हे त्याला माहीत असते. आपले जीवन संपूर्णपणे आपल्या कलागुणांवर अवलंबून असते. प्रत्येक व्यक्ती आपल्या कलेनुसार आपले कार्य करीत राहते व आपल्या परिवारांचा उदरनिर्वाह करीत राहतो. व्यक्तीने आपल्या बुद्धीचा वापर करून चांगल्या विचाराने आपले जीवन उज्ज्वल करू शकतो. जीवनात व्यर्थ बडबड केल्याने व्यक्तीला संकटाशिवाय काहीच साध्य होत नाही. व्यक्तीचे विचार अनंत आहेत, तसेच त्यांचे विचारसुद्धा अनंत आहेत. व्यर्थ संवाद साधून व्यक्ती आपल्या जीवनात कधीच सुखी राहू शकत नाही. ज्या व्यक्तीला आपले भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर त्या व्यक्तींनी कुणाचीही निंदा, चहाटी व चुगली करू नये. त्या व्यक्तीने नेहमी उज्जन व्यक्तीच्या सहवासात राहावे. जर तुमचे विचार सुंदर असेल तर तुम्ही आपले जीवन आनंदाने जगू शकता.